नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 1,500 रुपये प्रति महिना याबद्दल 23 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून बँकेने होत असलेली कपात आणि त्यांच्यावरचे जे चार्जेस लागलेले आहेत महिलांच्या अकाउंटवरती जे चार्जेस लावलेले आहेत 2-3 वर्षापासून, ते चार्जेस कापण्यासंदर्भात आज महत्त्वाचा निर्णय शासनाने दिलेला आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति महिना 1,500 रुपये देण्यात येतात. लाभार्थ्यांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झालेत. आत्तापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जो निधी जमा झालेला आहे तो निधी कोणत्याही बँकेने कपात करू नये अशी सूचना देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यात लोकप्रिय असून योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यात राज्यस्तरावरून प्रति महिना 1,500 रुपये जमा होतो. परंतु असे शासनाच्या निदर्शनास आले की काही बँका महिलांकडे असलेल्या इतर कर्जाचे हप्ते या रकमेतून कपात करीत आहेत. अशा तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही बँकेने लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीतून इतर रकमा कपात करू नये अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बँकेविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या महिला लाभार्थी अद्यापही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी मिळाला नाही त्यांनी आपले खाते आधार लिंक करून घ्यावे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या खात्यात हा निधी जमा होईल. तसेच पात्र लाभार्थ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्या लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी, जेणेकरून पात्र महिलांना योजनेचा लाभापासून वंचित राहणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी, प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी, तपासणी करणे, तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या तालुका, वार्ड, जिल्हास्तरीय अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असणार आहेत आणि त्यासाठी असलेला महिला व बालकल्याण विभागातील निधी हा 3% निधीपैकी 1% निधी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या खर्चास मान्यता देण्यात येणार आहे. तसेच उर्वरित 2% निधी संदर्भ शासन निर्णय तरतुदीनुसार जो योग्य निधी आहे तो सुरळीत सुरू ठेवावा.